हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे मी आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 5 डिसेंबर 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. दुपारी 12 वाजून 50 मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो. वार मित्रांनो गुरुवार आहे आजचा. नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढा नक्षत्र आहे. सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. दुपारी 12 वाजून 28 मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 12 वाजून 50 मिनिटानंतर भव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 32 मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 59 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1946 प्रभावादी षष्ठी संवत्सरों क्रोधी नाम संवत्सर दक्षिणायनी हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासरे उत्तर आषाढा नक्षत्रे वृद्धि योगे विष्टि करणी चतुर्थी शुभ तिथि वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी समोरच्या किंवा जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 28 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 6, 7, 14, 15, 20, 22, 23, 24 आणि 26. दिनांक क्षमा करा, डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 15, 17 आणि 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 6, 7, 15, 17 आणि 22. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 8, 11, 15, 23, 25 आणि 26. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 7, 11, 12, 15, 22, 23, 25 आणि 26. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 22, 23, 24 आणि 26. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 7, 11, 12, 23, 25 आणि 26. भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 6 आणि 20. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 6, 11, 12, 15, 16, 22, 23, 25 आणि 26. मात्र आपण या प्राणप्रतिष्ठेमध्ये केवळ शिवलिंगाची व किंवा महादेवाच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करू शकता. घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल देवघरामध्ये तर यासाठी काही वेगळे नियम आहेत, ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून. नंतरच आपण काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो. आणि मंदिरात काही प्रश्न येत नाही मित्रांनो.
आणि मंदिरात दररोज अभिषेक घेतला जातो शिवलिंगावर, रुद्राभिषेक. तसाच तो घरी देखील व्हायला हवे, तरच प्राणप्रतिष्ठित मूर्ती ही शेवटपर्यंत जागृत राहते मित्रांनो. पण आपण जर अभिषेक घेतला नाही तर मग मात्र प्राणप्रतिष्ठित मूर्ती असून देखील ती खंडित मानल्या जाते आणि तिचे एक दिवस विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांग धारकास संपर्क साधावा, किंवा मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये देखील विचारू शकता मित्रांनो. आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या योगाने आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्र, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल मित्रांनो. आणि जर असा मुहूर्त आपल्यासाठी मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून किंवा त्यांच्यावर दबाव करून आपण जर नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची देखील निवड केली तर त्या मुहूर्तांमध्ये काही ना काही कमतरता असल्यामुळे मुळात तो मुहूर्त अपूर्ण असल्यामुळे त्याचे फळही आपल्याला त्याप्रमाणे मिळणार मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. तेव्हा आपण असे मुहूर्त निवडू नका मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो, पंचमी श्राद्ध कर्म आहे. जर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून गेले असतील या तिथीवर तर मग मात्र आपण त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे घरी किंवा तीर्थक्षेत्री. आणि अपराह्न काळामध्ये, मध्यान्ह नाही, अपराह्न काळामध्ये अर्थात दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये साधारण आपण हे श्राद्ध कर्म करायचे. तेव्हाच आपली सेवा ही पण पंडिताच्या माध्यमातून आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, पुरुष देवाच्या घटावर आज एकाच रंगाची चौथी फुलाची माळ आपल्याला सोडायची आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, दुपारी 12 वाजून 50 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे. या भद्रा योगाचा स्वामी राहू आहे मित्रांनो. तेव्हा महत्वाचे कामे शक्यतो या वेळेमध्ये आपण करू नका. इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता राहणार. अग्नी पृथ्वीवर दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनंतर हजर आहे, त्याआधी नाही मित्र. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर मग मात्र आपण या वेळेनंतर करावे मित्रांनो. आणि पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार मित्र. राहू काळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत. या काळात 1.5 तासाच्या राहू हा अत्यंत प्रभावी असतो. मतलब तो कुठलेही काम सफल होऊ देत नाही. तेव्हा आपल्याला इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु 12 ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे. तो 7 जानेवारी 2025 पर्यंत वक्री राहणार आहे. तर या वक्रीपणाचे फळ गुरु आपल्या कुंडलीशी कसा संबंधित आहे त्यावर ते अवलंबून आहे मित्रांनो. शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ आपल्याला प्रदान होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव.